नवरात्र ह्या मुख्य मुद्द्याकडे येऊयात आपण. तर नवरात्र वर्षातून 4 वेळा येते. 4 ऋतू आहेत, त्यामुळे 4 नवरात्री येतात. हे पण बऱ्याच लोकांना माहीत नाही येत. अगदी प्रत्येक ऋतूनंतर जे येते ते एक नवरात्र येते. ठीक आहे. मग त्यात एक येते वसंत ऋतूत एक येते. 2च शक्यतो जास्त फॉलो केल्या जातात. एक वासंतिक नवरात्र वसंत ऋतूमध्ये येते आणि दुसरी येते शारदीय नवरात्र जी आत्ता सध्या येणार आहे. आता वासंतिक नवरात्र जी ती केवळ एक आध्यात्मिक किंवा पूजा अर्चा पुरतेच स्थिमित राहिलेली एक विशिष्ट समुदायापुरती. कारण तिथे काही नाच गाणं किंवा गरबा दांड्याचे तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला तसं काही सेलिब्रेशन तिथे काही होत नाही. तिथे विद्येची उपासना केल्या जाते, वेगळं कलेची उपासना केल्या जाते आणि ऑब्व्हियसली आजकालची पिढी ह्या गोष्टीपासून खूप लांब गेलेली आहे. आत्ता जी शारदीय नवरात्र जी आहे याच्यामध्ये दांडिया गरबा ह्या गोष्टींचा एक जास्त उपभोग केला गेलेला आहे आणि ऑब्व्हियसली जी नवीन जनरेशन आहे त्यांना फक्त सेलिब्रेशन हवं आहे. बरोबर. त्याच्यामुळं बाहेर जाणं नाचणं गाणं वगैरे. तर मूळ उद्देश नवरात्रीचा हा आहे की ऋतू बदल. आता आपण परत पहिल्या मुद्द्याकडे येऊयात जो आपल्या ऋषीमुनींनी इव्हॉल्व्ह केला होता. कॉस्मिक एनर्जीतले बदल, त्या बदलांना आपलं शरीर आपलं मन कशा पद्धतीनं कोप अप होऊ शकेल, कशा पद्धतीने मॅच होऊ शकेल. आणि म्हणून त्यांनी नवरात्री प्रत्येक ऋतू बदलाच्या सुरुवातीला नवरात्र आहे. 4 ऋतू आहेत आणि त्या प्रत्येक ऋतू बदलामध्ये नवरात्र केलेली आहे. आयुर्वेदामध्ये ह्याला ऋतू संधी. येस, एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये. परफेक्ट. आता ह्या 2 वेगवेगळे एनर्जीचे प्लॅटफॉर्म एकामागून एक येतात. मग ऑब्व्हियसली आपण जर 20 डिग्री AC मध्ये बसलो आणि आता पटकन उन्हात गेलो 40 डिग्रीमध्ये तर ऑब्व्हियसली काहीतरी इम्पॅक्ट होईल. चक्कर येऊ शकते, अंधारे येऊ शकतात. उन्हात एकदम सावलीत उन्हात गेलं की कारण शरीर पटकन कोप होऊ शकत नाही, त्याच्याशी मॅच होऊ शकत नाही. आणि हा बदल सुसह्य करण्यासाठी त्याचे कुठलेही दुसरे इम्पॅक्ट शरीरावर होऊ नये याच्यासाठी नवरात्रीचा सण दिलेला आहे. आणि याची सुरुवात नवरात्रीत होत नाही मॅडम, ह्याची सुरुवात श्रावणात होते. हे पण लोकांना माहित नाहीये. जर आपण बारकाईने विचार केला तर पहिला श्रावणी सोमवार म्हणजे तिथून श्रावण महिन्याचा जो पहिला दिवस असतो तिथून सुरुवात होते. श्रावण सुरू झाला, लोकांचं लगेच काय होतं चातुर्मास चालू झाला. लोक काय करतात, चला आता नॉनव्हेज बंद, दाढी करणं बंद, काहीतरी वेगळं हे करतात. तर आता हे पण एक निमित्त आहे त्यांच्यासाठी. आता त्याच्या मागचं लॉजिक कोणालाच माहित नाहीये, पण ऍटलिस्ट ते करतायत ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हेच त्या ऋषीमुनी ओळखलं होतं की यांना काहीतरी सेलिब्रेशन देऊयात आपण की भले उद्देश जरी नाही कळला परंतु कुठल्या निमित्ताने भले सेलिब्रेशन का होईना पण ते काहीतरी फॉलो करतील की इट विल हेल्प देम टू कनेक्ट विथ द एनर्जी.